येणार आहे का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? तुम्ही अस्वस्थ आहे का? आमदार अस्वस्थ आहेत का काही? तर मला जायचं आहे साहेबांकडे 2 मिनिटातून का 2 मिनिटात संपून टाकू विषय. नाही, गेल्या 2-3 महिन्यापासून हा प्रवाह चालू होता. आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले 4 आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं, सत्तेमध्ये जावं. अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील, आमदार असतील, हे भूमिका मांडत होते. आणि आज जे पवार साहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल. तुम्ही रिक्वेस्ट केली होती, किती आमदार आहेत असे अस्वस्थ तुमच्यासारखे की त्यांनी रिक्वेस्ट केलं पाहिजे? नाही, मी आणि आमच्या जिल्ह्यातले 4 आमदार आम्ही जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी बोलत होतो, थेट साहेबांशी बोलत नव्हतो. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे, एक ताकद येईल. याच ठिकाणी ज्या सिंचन भवनला आज मी उभा आहे, या ठिकाणी अजितदादांनी माझ्या पाणी सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती. अनेक निवडणुका म्हणजे त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये म्हणजे जहरी पद्धतीची टीका केलेली होती. परंतु अजितदादाच्या वागण्यामध्ये मला तसा काय भाव दिसला नाही. त्यांचं पाणी त्यांनी 15 दिवस उशिरा सोडलं निरा डाव्या कालव्याला, पण निरा उजव्या कालव्याला माझ्या आग्रहास्तव 15 दिवस अगोदर सोडलं. त्यामुळं आमच्या माळशिरस तालुक्यातलं सिंचन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं. शिवाय अजूनही 5-10 कामाच्या वैयक्तिक किंवा राजकीय कामाच्या बाबतीमध्ये मी अजितदादांकडे गेलो होतो आणि त्या वेळेला अजितदादा सुद्धा मला सकारात्मक वाटले, चांगल्या पद्धतीची त्यांची भूमिका वाटली. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आनंदाचा आहे. शेवटी पवार साहेब जे निर्णय घेतील तो अंतिम असेल. ताईकडे सगळा निर्णय दिलाय, ताईंनी सर्व निर्णय घ्यायचा आहे. तर ताईंशी किंवा दादांशी तुमचं काही बोलणं झालंय की असं? नाही, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. परंतु जयंत पाटील साहेबांशी आम्हा आमदार लोकांचं बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि त्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी ते पवार साहेबांपर्यंत पोहोचवलं. आम्ही डायरेक्ट पवार साहेबांना कधी बोललो नव्हतो. किती आमदार आहे? आमदार किती आहेत? सगळे आमदार तुम्ही सोलापूरचे सोडून किती आमदार? नाही, बाकीचे आमदारांनी वेळोवेळी पवार साहेबांसमोर भूमिका मांडली असेल, परंतु आम्ही 4 आमदारांनी जयंत पाटील साहेबांच्या मार्फत पवार साहेबांपर्यंत हे पोहोचवावं ही भूमिका आम्ही मांडलेली. राष्ट्रवादी 2 गट पडले, ही अस्वस्थता का सत्तेत जावं असं का वाटतंय? आमदारांमध्ये अस्वस्थता साहेबांनी देखील बोलून दाखवली तर आमदारांमध्ये ही अस्वस्थता पाहायला मिळते का? नाही, अस्वस्थता असं म्हणण्याऐवजी मतदारसंघामध्ये विविध कामं असतात, विकास कामं असतात, अडीअडचणी असतात. दररोज आमदारांना त्या ठिकाणी फेस करावं लागतं. अनेक माध्यमातून सरकारची त्या ठिकाणी गरज असते आणि म्हणून आमदारांची भूमिका होती की पवार साहेबांपर्यंत जयंत पाटलांच्या माध्यमातून पोहोचवावं. आणि दुसरी गोष्ट राहिली की मला असं वाटत होतं की अजितदादा आपल्याला सांभाळून घेणार का? इतक्या पराकोटीची टीका केल्यानंतर अजितदादा आपल्या बाबतीमध्ये काय हे करणार? परंतु 8-10 वेळेला ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला त्यांनी म्हणजे तातडीनं लक्ष घालून ती कामं करण्याच्या संदर्भानं आणि निरा राईट कॅनॉलचं पाणी मला 15 दिवस अगोदर सोडलं, हे अजितदादांचं सकारात्मक रूप वाटलं. पण जयंत पाटील सकारात्मक होते का? तुम्ही जयंत पाटलांना सांगितल्यानंतर त्यांची देखील ही भूमिका आहे का की आपण अजित पवारांसोबत किंवा राष्ट्रवादीसोबत जावं? नाही, आता जयंत पाटील साहेबांची भूमिका आम्हाला समजू शकली नाही, पण जयंत पाटील साहेब ही तुमची भूमिका आहे ती पवार साहेबांपर्यंत पोहोचवतो अशा पद्धतीची त्यावेळेला आमची चर्चा झाली. राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, तुमचा दोन्ही पक्षांमधला संघर्ष असेल, तुम्ही केलेली टीका असेल, सगळ्यांनी बघितली.
आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही अजित पवारांसोबत जायचं म्हणताय, जनतेची फसवणूक नसेल काही? कारण जनतेने शरद पवारांकडे बघून किंवा तुम्ही वेगळी निवडणूक लढवताय म्हणून तुम्हाला मतदान केलं. नाही, आता जे बी निर्णय होईल तो शरद पवार आपण ही साहेब हे जनतेची फसवणूक होणार आहे असं वाटत नाही? त्यांना नाही, गद्दार पवार- म्हणायचे हे एक निश्चित तुम्ही पवार सांगत होते. पवार अजित पवारांना गद्दार म्हणलं गेलं, अजित पवारांनी गद्दारी केली असं म्हणलं गेलं. आता गद्दारासोबत तुम्ही जाणार का? आता पवार साहेब जो निर्णय घेतील, पवार साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत, पवार साहेब जो निर्णय घेतील तो योग्य असेल, सर्वांच्या हिताचा असेल आणि सर्वांना तो कार्यकर्त्यांच्या किंवा भावना समजून घेऊन असेल अशा पद्धतीचा तुमची वैयक्तिक भूमिका, तुमची वैयक्तिक भूमिका काय? वैयक्तिक भूमिका काय तुमची वैयक्तिक भूमिका? नाही, मी अगोदरच सांगितलं की आम्ही चारही आमदारांनी त्यावेळेला जयंत पाटलांच्या मार्फत ती भूमिका मांडलेली आहे. धन्यवाद. तुम्हाला सुप्रीम कोर्ट पवार म्हणाले, पवार साहेब म्हणाले की मी प्रक्रियेमध्ये नाही, आता मी प्रक्रियेच्या बाहेर आलेलो आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी हा निर्णय घ्यायचा आहे, पवारांकडे प्रक्रिया नाही असं पवार साहेब म्हणतात. नाही, ठीक आहे. आता ती पुढच्या घडामोडी मला माहित नाहीत किंवा अशा अंतर्गत घडामोडी काय झाल्या तेही माहित नाहीत, पण जयंत पाटील साहेबांकडे आम्ही हा विषय मांडला होता. इथपर्यंत तुम्हाला माहिती फोर्स दिलेली आहे. करणार आहे तुम्ही फोर्स करणार आहे एकत्र जावं. तुमच्यावर दबाव आहे. आता हा सगळा चेंडू पवार साहेबांनी हा सगळा चेंडू सुप्रियाताईंच्या दालनात टाकला आहे, तर तुम्ही सुप्रियाताईंकडे जाऊन सगळी दाद मागणार आहे का आता? नाही नाही, त्या बाबतीमध्ये पवार साहेब बोलवतील, आम्हाला चर्चा होईल. सुप्रियाताई लागल्या तर बोलवतील, चर्चा होईल आणि त्यानंतर सगळ्यांशी विनिमय होऊन तो निर्णय. सर्वांचा प्रस्ताव तुम्ही मांडला असं समोर येतं. हे सगळ्या आमदारांचं मिळून प्रस्ताव तुम्ही समोर मांडला होता एकत्र जावं. नाही मग ते नाही, आम्ही 4 आमदारांनी ही भूमिका मांडली होती. मी तुम्हाला सांगितलंच, जयंत पाटील साहेबांच्या समोर मांडली होती आणि तुम्ही पवार साहेबांपर्यंत पोहोचवा. ओके, किती आमदार बरोबर